हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपण PLC लर्निंगची सिरीज सुरू केली आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण PLCमध्ये कोणकोणते प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आपण यूज करतो हे पाहिलं होतं. त्याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण PLC म्हणजे काय आणि PLCचे बेसिक एलिमेंट्स कोणते कोणते आहेत हे सुद्धा पाहिलं होतं आणि PLCचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे सुद्धा आपण पाहिलं होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅडर लॉजिकबद्दल, जी की मोस्ट कॉमनली आणि वाईडली यूज केली जाणारी PLC प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. कारण PLCमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे आपण लॅडर लॉजिकच यूज करणार आहे. ओके, तर याआधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन. ते व्हिडिओज नक्की पहा, जेणेकरून PLCबद्दलची बेसिक गोष्टी तुमची क्लिअर होतील आणि इथून पुढे जे काही PLCचं आपण शिकणार आहोत त्यात तुम्हाला त्या थ्रू मदत होईल. ओके, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. ओके, तर बघा, लॅडर डायग्राम, ज्यालाच आपण LD असं म्हणतो. लॅडर डायग्राम इज ऑल्सो नोन ॲज लॅडर लॉजिक और लॅडर लॉजिक डायग्राम. ओके, तर लॅडर डायग्रामलाच आपण लॅडर लॉजिक किंवा लॅडर लॉजिक डायग्राम असं सुद्धा म्हणतो. लॅडर डायग्राम लुक्स लाईक ॲन इलेक्ट्रिकल रिले सर्किट. तर लॅडर डायग्राम हे इलेक्ट्रिकल रिले सर्किटसारखं दिसतं. जे इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये जे आपण रिले सर्किट्स यूज करतो त्यासारखं दिसतं. लॅडर डायग्राम और LD युजेस रिले लॉजिक फॉर ऑपरेशन. ओके, तर लॅडर डायग्राममध्ये आपण रिले लॉजिक यूज करतो ऑपरेशनसाठी किंवा वर्किंगसाठी. लॅडर डायग्राम इज द मोस्ट वाईडली अँड कॉमनली यूज्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज इन PLC बिकॉज इट इज इझी टू अंडरस्टँड बाय इंजिनियर्स अँड टेक्निशियन्स. ओके, तर जे काही इंजिनियर्स असतील किंवा इलेक्ट्रिशियन्स असतील त्यांच्याकडून लॅडर लॉजिक डायग्रामला प्रेफरन्स दिला जातो, कारण ते इझी टू अंडरस्टँड आहे आणि त्याचमुळे ते आपण वाईडली यूज करतो किंवा मोस्ट कॉमनली आपण त्याला यूज करणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे द डायग्राम बिलो शोज अ बेसिक PLC लॅडर लॉजिक डायग्राम. ओके, तर तुम्हाला खाली एक बेसिक PLC लॅडर लॉजिक डायग्राम दिसते. मग त्याच्यात तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट्स दिसत आहेत आणि एक कॉईल दिसते. मग हे कॉन्टॅक्ट्स हे इनपुट असतात आणि कॉईल हे आउटपुट असतं. मग एक्झॅक्ट हे कॉन्टॅक्ट्स काय असतात किंवा कॉईल काय असतं हे आपण यापुढे डिटेलमध्ये बघणारच आहे. ओके, तर बघा, इनपुट इज ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट साईड अँड आउटपुट इज ऑलवेज रिटन ऑन द राईट साईड ऑफ द लॅडर लॉजिक डायग्राम. तर त्या लॅडर लॉजिक डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की इनपुट हे नेहमी आपण लेफ्ट साईडला लिहितो आणि आउटपुट हे नेहमी आपण राईट साईडला लिहितो. मग इनपुट म्हणजे तुम्हाला जे 2 कॉन्टॅक्ट्स दिसत आहेत ते, आणि आउटपुट म्हणजे तुम्हाला जी एक कॉईल दिसते ती. ओके, तर हे आहे लेफ्ट साईडवरती इनपुट आणि राईट साईडवरती आउटपुट. ओके, यानंतर बघा, कॉन्टॅक्ट्स दॅट इज नॉर्मली क्लोज्ड NC अँड नॉर्मली ओपन NO आर इनपुट्स अँड कॉईल इज द आउटपुट. ओके, तर बघा, 2 कॉन्टॅक्ट्स आपण बघितलेत, नॉर्मली क्लोज्ड आणि नॉर्मली ओपन. हे इनपुट्स असणार आहेत आणि कॉईल हे आउटपुट असणार आहे. मग या डायग्राममधून नेमकं NC कोणतं आणि NO कोणतं, तर बघा, त्या लॅडर लॉजिक डायग्राममध्ये जे 2 लाईन्स दिसतात तुम्हाला कॉन्टॅक्ट्सची, ज्याच्यात मधी एक क्रॉस लाईन नाही आहे तो आहे NO कॉन्टॅक्ट, आणि असे 2 लाईन्स ज्याच्यात की मधी क्रॉस एक लाईन आहे तो आहे NC. ओके, इथून पुढे आपण NC आणि NOचे सिम्बॉल्स पण बघणारच आहे, पण लॅडर लॉजिक डायग्राममध्ये आपण ते बघितले. ओके, यानंतर बघा, इन अ लॅडर लॉजिक डायग्राम द हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड द पॉवर लाईन ऑर रेल अँड द व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड द रंग. ओके, तर लॅडर लॉजिक डायग्राममध्ये हॉरिझॉन्टल लाईनला आपण पॉवर लाईन किंवा रेल असं म्हणतो आणि व्हर्टिकल लाईनला आपण रंग असं म्हणतो. ओके, एव्हरी लॅडर लॉजिक डायग्राम कन्सिस्ट ऑफ 2 पॉवर लाईन्स ऑर रेल्स. The number of rungs in a particular ladder logic diagram depends on the type of program it is used. ओके, म्हणजे बघा, एखादं पर्टिक्युलर लॅडर लॉजिक डायग्राम जर आपण कन्सिडर केलं कोणत्याही फंक्शनसाठी, कोणत्याही प्रोग्रॅमसाठी, तर त्याच्यात
कंपल्सरीली 2 पॉवर लाईन्स असणार आहेत किंवा 2 रेल्स असणार आहेत आणि नंबर ऑफ रंग्स हे व्हॅरी करू शकतं. तर ते कशावरती डिपेंड असणार आहे नंबर ऑफ रंग्स, आपण कशासाठी तो प्रोग्राम बनवतो आहे किंवा कोणत्या पर्पजसाठी बनवतो आहे त्या प्रोग्रामवरती ते डिपेंड असणार आहे नंबर ऑफ रंग्स एखाद्या पर्टिक्युलर लॅडर लॉजिक डायग्राममधून. ओके, व्हाईल रीडिंग द लॅडर लॉजिक डायग्राम रीड इट फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. ओके, तर जेव्हा आपण एखादं लॅडर लॉजिक डायग्राम रीड करतो आहे त्यावेळेला आपण ते लेफ्ट टू राईट आणि टॉप टू बॉटम याच सिक्वेन्समध्ये रीड करतो. ओके, कंपल्सरीली हा स्टँडर्ड सिक्वेन्स आहे रीड करण्याचा लॅडर लॉजिक डायग्राम. ओके, यानंतर आपण बघणार आहे सिम्बॉल्स यूज्ड इन अ लॅडर लॉजिक डायग्राम. ओके, तर लॅडर लॉजिक डायग्राममध्ये आपण कोणकोणते सिम्बॉल्स यूज केलेत ते आपण आता बघणार आहे. याआधी आपण जो लॅडर लॉजिकचा बेसिक प्रोग्राम बघितला त्याच्यात हे सिम्बॉल्स तुम्हाला दिसलेच असतील, मग त्याचा अर्थ काय आहे हे आता आपण बघूया. ओके, तर बघा, पहिला आहे नॉर्मली ओपन किंवा एनो कॉन्टॅक्ट, ज्याच्यात की फक्त 2 लाईन्स असतात, त्याच्यात मध्ये एक क्रॉस लाईन नसतं, ते म्हणजे नॉर्मली ओपन किंवा एनो कॉन्टॅक्ट. सेकंड आहे नॉर्मली क्लोज्ड ऑर एन सी कॉन्टॅक्ट, ज्याच्यात 2 लाईन्स असतात आणि त्याच्यात मध्ये एक क्रॉस लाईन असतं, त्याचं नॉर्मली क्लोज्ड किंवा एन सी कॉन्टॅक्ट. आणि थर्ड आहे कॉईल. ओके, तर कॉईलसाठी आपण राऊंड ब्रॅकेट्स यूज करतो. ओके, तर अजून एक कॉन्टॅक्ट्स दाखवताना मग ते एनो असतील किंवा एन सी असतील, आपण साधे जरी लाईन्स दाखवले तरी चालतात किंवा उलटे स्क्वेअर ब्रॅकेट जरी आपण दाखवले तरी चालतात. ओके, तर हे आपण बघितले लॅडर लॉजिकमध्ये यूज केले जाणारे सिम्बॉल्स. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅडर लॉजिकबद्दल डिटेलमध्ये पाहिलं. जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटलास तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.